श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, मनातल्या मनात खूप काही बोलत आहेस. मी ते सर्व काही ऐकत आहे. तुला वाटत असेल की तू एकांतात कितीही मनातल्या मनात बोललास तर ते कुणाला कळत नाही. पण तुझा भगवंत तुझ्या हृदयात स्थित आहे. तो सर्व काही ऐकतो. तो सर्व काही पाहत आहे. तुझ्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. कुणीतरी काहीतरी कुजबुजत आहे जे तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. कुणी कितीही तुझा विरोधाभास करत असो, तुझा विरोध करत असो किंवा तुझ्याशी शत्रुत्व करत असो, तरी देखील तुझे पुढे जाण्याचे मार्ग मी उघडत आहे. मी तुझा भगवंत, तुझा परमेश्वर आज तुझ्या पुढे आलो आहे. तू जर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत असशील तर तुझ्यासाठी चमत्काराने भरलेले आशीर्वाद मी देईन. परत तुला कधीही कुणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. इतके आर्थिक संपन्नतेचे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास कधीही पैशाची चणचण आयुष्यभर भासणार नाही. बाळा, माझ्यावर विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. अद्भुत शक्ती, दिव्य शक्ती, ज्यावर तुझा कधीकधी विश्वास बसतो पण कधीकधी तू नैराश्याने भरतो, त्या सर्व काही दिव्य शक्ती आज तुला संपूर्णपणे सुरक्षित करू पाहत आहेत. जर तू हे सुरक्षित आवरण स्वीकार करू इच्छित असशील तर आत्ताच होय म्हणून स्वीकार कर. जे काही क्षितिजावर तुम्ही पाहू इच्छिता ते मिळणार आहे. तुमच्यासाठी अद्भुत आनंददायक क्षण, चमत्कारांनी भरलेले क्षण आणि तुमच्यासाठी काही आनंदाच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे आजपर्यंत तुम्ही कधीकधी खूप काही हिरमुसले होता. कधीकधी तुमचे मन नकारात्मकतेने भरते, पण आता देवाने ठरवले आहे की तुमच्यासाठी त्या सर्व गोष्टी द्यायच्या, ते सर्व करायचे ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहावे, उत्साहित राहावे आणि प्रगतीच्या पुढील दिशांमध्ये तुम्ही प्रवेश करावा. जर तुम्ही यासाठी सज्ज असाल तर आत्ताच होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो, मी त्या सर्व गोष्टींसाठी तयार आहे, सज्ज आहे असे टाईप कर. जेव्हा अद्भुत शक्ती तुला सहाय्य करू पाहत आहेत तेव्हा तुला कसलीही भीती, भय नाहीसे करणारे आशीर्वाद देवांकडून प्राप्त होत आहेत. पुढे चालत राहा. तुमची भीती, दडपण, भयाचे कारण नाहीसे करण्यात येणार आहे. तुम्ही आता अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात. तुमची ती वेळ आली आहे ज्या वेळेस तुम्ही आनंदी असावे. तुम्ही विजयासाठी तयार केल्या जात आहात. निश्चिंत राहा, कारण माझी मदत तुम्हाला मिळणार आहे. एक अदृश्य शक्ती तुला जेव्हा सहाय्य करते तेव्हा तुझ्यासाठी अद्भुत गोष्टी घडू लागतात. क्षणाक्षणाला तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत असता ते क्षण तुमच्या आयुष्यात प्रवेश करू लागतात. त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. अनेक आनंद तुमच्या वाटेवर पसरवल्या जात आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या हृदयाची धडधड ऐकता किंवा तुम्ही तुमच्यासाठी असलेले प्रयत्न करता तेव्हा तुम्ही यशाने अधिक भरू लागता, आनंदाने, उत्साहाने भरू लागता. आजही तसाच काही शुभ दिवस आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहे. त्यात मोठे यश घेऊन आलेला देवाचा दिव्य संदेश, पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुम्ही या क्षणापासून पवित्र ऊर्जेने भरल्या जात आहात. निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा, कारण तुम्ही ज्या गोष्टींसाठी जे मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ आलेली आहे. अगदी पुढला क्षणसुद्धा तुमच्यासाठी
आनंदाचा असेल. देव म्हणतात, आजचा हा संदेश दिव्य आहे. माझी प्रतिध्वनी म्हणून याला स्वीकार कर. ज्या ज्या क्षणाला तू याचा स्वीकार करशील तेव्हा तेव्हा तुझ्या समोरून ते पडदे हटवले जातील जे काळाने तुझ्या पुढे आणून ठेवलेले होते. देव म्हणतात, काही गोष्टी स्पष्टतेने परिपूर्ण केल्या जातील. तुम्ही ज्या गोष्टींची इच्छा अपेक्षा करत आहात तेच आता तुम्हाला मिळणार आहे. अगदी पुढला क्षण तुमच्यासाठी आनंदाचा उत्साहाचा येणार आहे. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टीसाठी तरसत होतात त्या गोष्टी सहजपणे तुमच्या भाग्यात कोरल्या जात आहेत. जसजसे तुम्ही पुढे जाल तसतसे तुमच्या भाग्यात तुमचे आशीर्वाद वाढी लागू लागतील. देवाचे नामस्मरण अंतःकरणातून करत राहा. दिव्य ऊर्जा, पवित्र ऊर्जा, स्वामींची ऊर्जा, भगवंताची ऊर्जा तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे. जर तुम्ही देवावर, संपूर्ण सृष्टीवर आणि भगवंताच्या चमत्कारांवर, आशीर्वादांवर विश्वास करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवण्यास विसरू नका. देव तुमच्या आयुष्यात ते धडे देईल, त्या शिक्षा पुसून काढेल आणि तुम्हाला आनंदाने भरेल. ज्यासाठी तुम्ही आनंद मागत आहात ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल जे तुमच्या इच्छा वाढवणारे असेल. तुमच्या कृतीत स्वामी म्हणतात, देव म्हणतात, बाळा आजचा संदेश काळजीपूर्वक ऐक. तुझ्यासाठी माझा हा संदेश आहे जो दिव्य आहे, पवित्र आहे, तेजस्वी आहे. कारण यातून मी तुझ्यासाठी जे काही पाठवत आहे ते तुझ्यापर्यंत योग्य वेळेवर पोहोचावे अशी मी त्या सर्व काही गोष्टींना आज्ञा करून तुझ्यापर्यंत पाठवतो जे मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत देऊ करत आहे. कधी कधी तुला असे वाटेल की तू हरला आहेस. काही क्षण कठीण वाटू शकतात पण ते सर्व काही संपण्याच्या स्थितीत जाईल. बाळा तुझा केलेला एक प्रयत्न यशाने भरला जाईल. बस फक्त आपलं एक पाऊल पुढे टाक. कितीही कठीण वाटलं तरीही या कठीणाईतून मी तुला बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवेल. बाळा कधीकधी संयम आणि कधीकधी शांतता पाळणे आवश्यक आहे. कधीकधी तुम्ही आवाज करणेही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शांतता पाळणेही आवश्यक आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला त्या आज्ञा करतो, जर तुम्ही त्या आज्ञांचे पालन केले तर संकटे नाहीशी केल्या जातील. तुमच्यावर येणारे काही आरोप नाहीसे होतील. ज्यांनी कुणी तुमच्यावर काही आरोप केले आहे, तुम्हाला चुकीचे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना जरी आज आनंद वाटत असेल की त्यांनी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही, ते सिद्ध झाले नाही. तुम्ही चुकीचे ठरले नाही कारण तुम्ही चुकीचे नाही हे मला माहीत असताना मी ते कसे घडू देईल. बाळा मला तुझी काळजी आहे, तुझ्यावर माझे प्रेम आहे आणि तुला जपण्याचे माझे आशीर्वाद आहेत. तेव्हा शांत राहा. कोण काय तुझ्या विरोधात करू इच्छितो ते त्यांना करू दे. कितीही पुढे जाण्याचा त्या चुकीच्या लोकांनी प्रयत्न केला तरी ते कधीही चुकीचेच ठरणार आहे. ज्यांनी तुझ्यावर चुकीचे आरोप केले आहे, चुकीच्या कल्पना तुझ्यापुढे मांडल्या आहेत, तुला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, नेहमीच तुझ्यासोबत विरोधाभास पत्करला आहे, त्यांच्यासाठी तू आता उभा नाहीस. तू कुठेही त्यांना सापडणार नाहीस याची योजना मी करत आहे. मला माहीत आहे की तुला हे ऐकताना कटू वाटत असेल, कठीण वाटत असेल, पण होय हे सत्य आहे. कारण मी तुझी जागा बदलतो, तुला त्या ठिकाणी नेऊन पोहोचवतो जिथे तुझ्यासाठी सुख, समाधान, आनंद आणि प्रगतीची नवीन दिशा असेल. ते वळण असेल जिथे तुला मला पोचवायचे आहे. होय बाळा तू सत्य ऐकत आहेस. कारण माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येईल, तुला सक्षमतेने भरेल, तुला आनंदाने काठोकाठ भरेल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच
माऊलीच्या नावाचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका. हा संदेश तुम्हाला आवडला असल्यास याचा प्रतिध्वनी म्हणून शेअर करायला विसरू नका. तुम्ही जिथे कुठे याला शेअर कराल त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढी लागेल. स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला जर पदरी पाडून घ्यायचे आहे तर नामस्मरण सुरू ठेवा. आत्मविश्वास कधीही कमी पडू देऊ नका. कोण तुम्हाला खाली दाखवतं हे देवाला चांगलंच ठाऊक आहे आणि देव तुमच्यासाठी योग्य नियोजन करत आहे. तेव्हा देवावर विश्वास असल्यास, होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे, तुमच्या आशीर्वादांना मी स्वीकार करतो असे टाईप करा. अद्भुत शक्ती, दैवी शक्ती अगदी या क्षणाला तुम्हाला सतत सहाय्य करून पुढे नेत आहे. तुमची प्रगती घडून येत आहे. जर तुम्ही दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मला तुमचा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. निर्धास्त राहा, कारण काही गोष्टी तुमच्या हाती नाहीत. मग त्यावर विनाकारण काहीतरी टेन्शन घेणे आणि त्याचा मागोवा करणे सोडून द्या. प्रत्येक क्षण हा परिवर्तनाने भरलेला असेल, जो तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा असेल. कधीकधी तडफडत जगण्यापेक्षा शांत जगलेले कधीही चांगले. कधीकधी कुणी खूप काही टेन्शन घेतं आणि विचारांमध्ये गुरफटून आपल्या जीवनाला खूप काही चुकीचं वळण देतं. त्यापेक्षा देवाच्या नावाचा धावा केलेला कधीही चांगला. चिंता नष्ट होतील, काळजी दूर होईल. वेळ जाण्या अगोदर तुम्हाला निर्णय मिळेल आणि देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. जर तुम्ही हे स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय मी स्वीकार करतो, मी देवाचा प्रिय बाळ आहे, मला निश्चिंतता हवी आहे, मला कुणाचा विरोध करायचा नाही आणि मला कुणाचा विरोध सहन करायचा नाही. जर तुम्ही या मताचे असाल तर श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत न्याय करा असा आत्मविश्वासाने म्हणा आणि तुमच्यासोबत नक्कीच देव स्वामी माऊली न्याय करतील याची वाट बघा. कारण देव योग्य वेळेवर योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पाठवतील. तो योग्य न्याय होईल आणि तुम्ही आनंदी असाल. जर तुम्ही हे मान्य करत असाल की तुमच्यासोबत न्याय व्हावा तर होय देवा मला तुमचा न्याय स्वीकार आहे असे टाईप करा. स्वामी माऊलींची दिव्य शक्ती या क्षणाला तुम्ही जे काही मागत आहात ते ऐकत आहे. तेव्हा तुम्हाला जे काही मागायचे ते या क्षणात मागा. कारण हा सर्वात सुंदर क्षण असेल ज्या क्षणाला तुम्ही देवाला काही प्रार्थना कराल, काही मागाल आणि तुमच्यासोबत अन्याय केलेल्यांना योग्य शिक्षा द्या किंवा योग्य माझ्यासोबत न्याय करा असे सांगाल. तेव्हा खरोखर देव तुमचं ऐकतील. पण तुमच्यासोबत तो न्याय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देव प्रत्येक ठिकाणी प्रार्थना ऐकतात आणि जिथे खरे आहे, सत्य आहे, तिथे देव सतत उभे आहेत याचा अनुभव तुम्ही कराल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत आणि तुमच्यासोबत न्याय हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्यांनी कुणी तुमच्यासोबत अन्याय केला आहे त्यांना सद्बुद्धी येवो आणि ते तुमच्या मार्गातून वेगळे होत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 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 श्री स्वामी समर्थ। जय जय